संभाजीनगरमधील क्रीडा संकुल घोटाळा राज्यात गाजत असतानाच आता आरोपी हर्षकुमारच्या लेटर बॉम्बनं खळबळ उडाली आहे। क्रीडा संकुल घोटाळा आपण केला नाही तर आपल्याला करायला लावला असा दावा आरोपी हर्षकुमारने केलाय। तसं लेटरच त्याने लिहिलेलं आहे। क्रीडा उपसंचालकाच्या सांगण्यावरून निधी लंपास केला, पैसे काढण्यासाठी संजय सबनीस यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती असा आरोप हर्षकुमारने केलेला आहे। संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातून 21.59 कोटींचा घोटाळा करण्यात आला होता। पैसे घेऊन आरोपी हर्षकुमार क्षीरसागर हा फरार झालाय। त्यानं पत्र लिहून चौकशीला तयार असल्याचं म्हटलंय। लेटर बॉम्ब मधून आरोपी हर्षकुमार क्षीरसागरानं काय म्हटलेलं आहे पाहूया। माझे वरिष्ठ आणि विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांनी माझ्यामार्फत निधी घेतला। शहरात आल्यानंतर बीड बायपासवरील हॉटेल बुकिंग करण्यापासून सर्व व्यवस्था करण्याचे ते आदेश देत होते। अमरावतीच्या भेटीत त्यांनी मला पिस्तुलानं जीवे मारण्याची धमकी दिली। ईमेल आयडी मध्ये बदल करत मी 6 जून पासून रोज 10 लाख रुपये काढले। पुढे ही रक्कम 15 लाख रुपयांपर्यंत वाढवली। त्या पैशातून त्यांनीच मला आणि माझ्या कुटुंबांच्या नावावर आलोक नगरसह अन्य ठिकाणी फ्लॅट घ्यायला लावले। महागड्या कार, 40 लाखांचे दागिने, हिऱ्यांचा 35 लाखांचा चष्मा घ्यायला लावला। मी चौकशीला तयार आहे। माझ्या नावावरची संपत्ती विकून सर्व निधी परत मिळवू शकता।